जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी 1.5 वाटी इथं बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी जाड रवा मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचा आहे, तो पण बेसनमध्ये मिक्स करायचा. यामध्ये मीठ, साखर आणि हळद आणि थोडंसं सायट्रिक ॲसिड टाकून छान मिक्स करून पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. छान असं बॅटर तयार करायचं आहे. रवा आहे त्यामुळे फुलण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आता इथं एका ताटाला छान तेल लावून घेतलेलं आहे. यातच आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत. इथं मी एक कढई पाणी टाकून छान गरम करायला ठेवलेलं आहे. पीठ पण छान भिजलेलं आहे. आता यात 1 इनोचं सॅशे टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करायचं आहे आणि तेल लावलेल्या ताटामध्ये हे बॅटर ओतून द्यायचं आहे. 15 मिनिटं हा ढोकळा जो आहे तो मीडियम गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. संपूर्णपणे थंड करायचं आहे. थंड केल्यानंतर याच्या छोट्या छोट्या आकारामध्ये पीसेस करून घ्यायचे आहेत. मस्त इथं आपला जाळीदार सॉफ्ट असा ढोकळा तयार झालेला आहे. आता यावरून आपल्याला फोडणी टाकायची आहे. तर मोहरी आणि मिरचीची फोडणी केलेली आहे, छान टाकायची आणि टॉस करायचा ढोकळा. पुन्हा टाकून पुन्हा टॉस करायचा आहे आणि इथं ढोकळा आपला तयार झालेला आहे. पुदिन्याच्या चटणीसोबत